आज आम्ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर या गावी अर्थात माजी मंत्री आनंदराव देवकते साहेब यांच्या गावात आलो आहे। एकंदरीत राज्य मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रीपद भूषवलेले आनंदरावजी देवकते साहेब आज आमच्या बरोबर आहेत। त्यांच्याशी आम्ही संवाद साधणार आहोत। एकंदरीत आजच्या जो राज्यामध्ये भाजपा शिवसेना किंवा युतीचं सरकार म्हणून जे काही आज निर्णय घेत आहेत आणि निर्णयाची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत आहे ते आज आपण देवकते साहेबांकडून जाणून घेऊया। आज जे कारभार चालू आहे भाजप आणि शिवसेनेचं दोघांचं काय मेळवे नाही। वास्तविक त्यांनी फक्त सत्तेसाठी एकत्र आहेत, पण त्यांनी एक बोलतात ह्याने एक बोलतात असं कारभार करणं अतिशय चुकीचं आहे। मग सत्ता बी सोडायचं नाही आणि सत्तेशिवाय राहायचं बी नाही आणि बोलायचं तर सोडायचं नाही। आणि आज जे कर्जमाफीचं आहे काय उपयोग आहे? सरसकट कुठं कर्जमाफी झाली? जेव्हा सोनिया गांधी असतील सत्तेवर त्यावेळेला सरसकट कर्जमाफी केली होती। आता सरसकट नाही, थकबाकीदार म्हणे आणि सरसकटही नाही, कर्जबाजारी नाही आणि वीज बिल तर माफ नाहीच नाही। जो शेतकरी कर्जबाजारी काय होतो? वीज व्यवस्थित मिळत नाही, पाणी मिळत नाही म्हणून कर्जबाजारी होतो तो। त्याला जर पाणी व्यवस्थित मिळालं असतं, लाईट झालं असतं तर कर्जबाजार झाला नसता। आज ते नाही आणि हे बी नाही, अशा परिस्थिती आहे। शिना नदी तर कोरडीच आहे, पाणीच नाही शिना नदीला। माझ्या काळात कधीही शिना नदी कोरडी राहिली नाही। बारमाईचं मी 8माही करून दाखवलं ह्या तालुक्यामध्ये, त्यामुळं त्या पाणी सरसकट मिळत होतं। आज जे निर्णय घेत आहेत, सरकारनं निर्णय घेत आहे, एकंदरीत आपल्या काळामधलं काय अनुभव होतोय? आपण मंत्री मध्ये असताना जेणेकरून कसे निर्णय होत होतात आणि काय निर्णय घेतला जातो? निर्णय म्हणजे आम्ही राष्ट्रवादी आहे काँग्रेस म्हणून व्यवस्थित समन्वय साधून आम्ही निर्णय घेत होतो। आज समन्वय नाहीच आहे यांच्यात। शिवसेना एक बोलते, भाजप एक बोलते, असं समन्वय नसल्यामुळे कारभार काय माझ्या दृष्टीनं काय पसंत नाही। तरी लोकांना वाटतं चांगलं, तर बघ चांगलं, माझ्या दृष्टीने अतिशय चुकीचं चालू आहे। सर, गेल्या 2 वर्षापासून आता 2-2.5 वर्ष होत आले या भाजप शिवसेनेच्या सरकार येऊन। आज दक्षिण तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून आज राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आहे। एकंदरीत तालुक्याचा विकास झालाय का? एकंदरीत तालुक्याचा विकास होणं अजून काय बाकी आहे? तालुक्याचा आता मी टीका करू शकत नाही। सुभाष देशमुख आहेत, मंत्री आहेत, चांगले आहेत, पण जो तालुक्यामध्ये त्यांचा संपर्क पाहिजे आहे त्या दृष्टीने काही नाही। फक्त त्यांचं लोकमंगल एवढा संपर्क आहे, म्हणजे तेवढं कारखाना, बाकीचं काही संपर्क नाही। त्यामुळे काही कामं समोर आता उदाहरणार्थ राजूरला 10 वर्षापासून बस होतं, आता बसही बंद झालं, म्हणजे बस सुद्धा नाही गावात, अशी स्थिती झालेली आहे। म्हणजे एकंदरीत मंत्र्यांचं याकडे तालुक्याच्याकडे दुर्लक्ष होतं। अजिबात दुर्लक्ष म्हणजे काय, अतिशय दुर्लक्ष आहे त्यांना। लोकमंगल शिवाय काय नाही। एकंदरीत कर्जमाफीचा जो निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामध्ये कशा पद्धतीने निर्णय घ्यायला पाहिजे होतं सरकारने? सरसकट कर्जमाफी केलं पाहिजे होतं, नुसतं थकबाकीदारला काय। सरसकट एकदा 7 बारा उतारा कोरा केला पाहिजे होतं। करायचं तर अर्धवट कसं करता? ते बी अटी नियम काय काय फार वांगड आहेत त्यात अजून। आज गेल्या 2 वर्षापासून बंदलगी बंधारा त्या ठिकाणी पडलेला आहे। एकंदरीत पाणी थांबत नाही, सरकार मंत्र्यांनी भेट दिलं, परंतु पुढे काय झालं त्याचं काय नियोजन आहे? त्यांनी काय नियोजन केले माहीत नाही, पण अजून काय बंधारा बांधलेलं नाही, काय केलं काय करत नाही, काय नाही, पाणी सुद्धा थांबत नाही, अशी स्थिती आज आहे। पण काय पुढचं नियोजन आहे त्याच्याबद्दल मी बोलणं बरोबर नाही ना, त्यांनी सांगितलं पाहिजे ना काय नियोजन आहे। ह्या दृष्टीने काय मला गेल्या कित्येक वर्षापासून जिल्हा परिषद मध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं सत्ता होतं, यावेळी सत्तांतर झालेलं आहे। जिल्ह्यामध्ये सगळीकडे सत्तांतर होताना दिसतंय, याचं काय नेमकं बघितलं काय? आता लोकाला काय म्हणायचं? मतदाराला मी काय म्हणू शकत नाही, कारण मतं लोकशाहीच्या मार्गाने मतं घातलेले असतात। त्यांना जास्त बोलणं सुद्धा आम्हाला लोकांचं हे आहे, कौल आहे, अनुभव येईल, अनुभव आल्याशिवाय ठेच पडल्याशिवाय हे होणार नाही। एकदा आपण शिंदे साहेबांसाठी आपण आमदारकीचा राजीनामा दिला, परत आपल्याला काही शब्द दिले होते किंवा आपलं पुनर्वसन होणं गरजेचं होतं, याकडे काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याकडे काय असं म्हणजे असं काय हे आपल्याला शब्द दिला होता का? नाही, नाही दिलं नव्हतं।
मी एका चांगल्या भावनाने दिलं होतं राजीनामा की हे मागासलेले आहेत, माझ्या तालुक्याचा विकास होऊ दे, एक चांगल्या हेतून दिला आहे, जेवढं करता येईल तेवढं त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे मला काय असा शब्द दिला नव्हते, उगा आपण काहीतरी खोटा आरोप करणं एखाद्यावरती बरोबर नाही ना. साहेब, सध्या जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आहेत, त्या 2 मंत्र्यामध्ये जे काही भांडण आहे किंवा त्यांच्यामध्ये वाद आहे, याच्यामुळे जिल्ह्याचं नुकसान होत आहे असं वाटत? मला त्याच्याबद्दल काय बोलायचं आहे, तो अधिकार मला नेमकं असं आपल्या काळामध्ये वाद होता का? नाही ना, आमच्या काळामध्ये वाद नव्हता. एकंदरीत आज जिल्ह्याच्या आणि राज्याच्या एकंदरीत राजकारण, समाजकारण आणि विकासाच्या बाबतीत नेमकं काय करावं आणि काय केलं पाहिजे या संदर्भात आम्ही या ठिकाणी जाणून घेतलो. देवकते साहेबांची मनमोकळेपणाने आम्ही संवाद साधलो. राजूरहून इन सोलापूर न्यूजसाठी मुकुंद उकरंडेसह मी रवी बगले.